जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. हा 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 ढोल वाजजी वाजजी ढोल कुणाचा वाजजी. आता तुम्ही म्हणाल हे आशा भोसलेंचं आजरामर गीत का म्हणतोय? थांबा, त्याचं कारण आहे सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली जांभळाची चर्चा. तर बघा मंडळी, उन्हाळा संपत आला की बाजारात एका फळाची चलती सुरू होते. ते म्हणजे काळेशार, रसरशीत आणि चवीला आंबट गोड असणारं आपलं लाडकं जांभूळ. सध्या तुम्ही बाजारात गेलात, हायवेनं प्रवास केलात किंवा सोशल मीडिया स्क्रोल केलात तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल, जांभळाचा महापूर म्हणजेच जांभळाचे पडलेले सडे. पण मंडळी, याच जांभळाच्या सड्यासोबत सध्या सोशल मीडियावर आणि आपल्या ग्रामीण भागात एक भीतीदायक चर्चा सुद्धा वाऱ्यासारखी पसरतीये. एक मेसेज व्हायरल होतोय, जुन्या जाणत्या लोकांचे हवाले दिले जात आहेत आणि असं म्हटलं जात आहे की ज्या वर्षी जांभळाचं प्रचंड उत्पादन होतं त्या वर्षी त्या राज्यात किंवा देशात भीषण दुष्काळ पडतो. काही पोस्टमध्ये तर असं लिहिलंय की झाडाला जेव्हा कळतं की पुढे पाणी मिळणार नाही तेव्हा ते स्वतःचं अस्तित्व संपवून पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त फळं आणि बिया तयार करतात. याला सुसाईड फ्रुटिंग म्हणतात. म्हणूनच आता हा प्रश्न पडतो की खरंच जांभळाचा हा सुकाळ येणाऱ्या महाभयंकर दुष्काळाचा इशारा आहे का? निसर्ग आपल्याला काही संकेत देतोय का की ही केवळ एक अंधश्रद्धा आणि अफवा आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं संपूर्ण वैज्ञानिक सत्य अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. मंडळी, सगळ्यात आधी तर आपण हे समजून घेऊया की हा दावा नेमका आहे तरी काय. तर बघा मंडळी, सोशल मीडियावर सध्या लोक लिहित आहेत की गेल्या 30 वर्षात आम्ही कधीही बाजारात एवढी जांभळं पाहिली नाहीत. यंदा जांभळाचा अक्षरशः सडा पडलाय. आमच्या आजी पणजी सांगायच्या की ज्या उन्हाळ्यात जांभळं जास्त येतात त्या वर्षी पाऊस पडत नाही, कडक दुष्काळ पडतो. आता आपल्या महाराष्ट्रात आपल्या पूर्वजांच्या किंवा जुन्या लोकांच्या निरीक्षणांना खूप मानलं जातं. पूर्वीच्या काळी जेव्हा हवामान खातं नव्हतं, सॅटेलाइट नव्हते, तेव्हा आपले पूर्वज झाडं, पक्षी, प्राणी यांच्या हालचालींवरून पावसाचा अंदाज लावायचे. जसं की टिटवीने उंचावर अंडी घातली की जास्त पाऊस पडणार किंवा मुंग्यांनी अंडीवर आणली की पाऊस जवळ आलाय. त्यामुळे जांभळाचा सुकाळ म्हणजेच दुष्काळ या गोष्टीला सुद्धा खूप लोक गांभीर्याने घेत आहेत. पण विज्ञानाचं मंडळी हे युग आहे. आपण कोणत्याही गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवू शकत नाही. चला तर मग थेट वनस्पती शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ञ यावर काय म्हणतात ते पाहूया. तर बघा, वनस्पती शास्त्रामध्ये एक संकल्पना आहे ज्याला स्ट्रेस फ्रुटिंग असं म्हणतात किंवा मास्टिंग असं सुद्धा म्हणतात. आता हा इंग्रजी शब्द ऐकून घाबरू नका, सोप्या भाषेत सांगतो. जेव्हा एखाद्या झाडाला किंवा वनस्पतीला भूगर्भातील पाण्याची कमतरता जाणवते किंवा हवामानाचा ताण म्हणजेच स्ट्रेस जाणवतो तेव्हा त्या झाडाची एक नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजेच रिफ्लेक्स ऍक्शन सुरू होते. झाडाला वाटतं की बापरे, परिस्थिती कठीण आहे, कदाचित आपलं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. अशा वेळी ते झाड स्वतःची प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी, पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फुलं आणि फळं अर्थातच बिया तयार करतं. विज्ञानानं हे मान्य केले की झाडांना पाण्याचा ताण पडला की ते जास्त फळं देऊ शकतात. पण इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. तज्ज्ञ सांगतात की झाडं सध्याच्या किंवा मागच्या वर्षाच्या परिस्थितीला प्रतिसाद देत असतात. त्यांच्याकडे भविष्यात काय होणार, म्हणजेच पुढच्या 2 महिन्यांनी पाऊस पडणार की दुष्काळ पडणार, काय होणार हे सांगणारी कोणतीही भविष्यवाणी करण्याची शक्ती नसते. म्हणजे झाडं हवामानाचा अंदाज वर्तवू शकत नाहीत. विज्ञानानुसार यंदा जांभूळ जास्त येण्यामागे दुष्काळाचं भाकीत नसून काही वेगळीच भौगोलिक आणि पर्यावरणीय कारण आहेत. मग तुम्ही विचाराल, अहो साहेब, जर दुष्काळ पडणार नाहीये तर मग यंदा एवढी जांभळं आलीच कशी? तर तज्ज्ञांनी याची प्रामुख्यानं 3 कारणं सांगितली आहेत. पहिलं कारण म्हणजे गेल्या वर्षीचा चांगला पाऊस आणि पोषक तत्वांचा साठा. म्हणजे जांभूळ हे एक बहुवार्षिक झाड आहे, म्हणजेच ते शेकडो वर्ष जगतं. काही झाडांना अन्न आणि ऊर्जा साठवण्यासाठी 1 ते 3 वर्षांचा काळ लागतो. जर मागच्या वर्षात झाडाला चांगलं पाणी आणि पोषक तत्व मिळाली असतील तर झाड ती ऊर्जा साठवून ठेवतं आणि पुढच्या 1-2 वर्षात अचानकच मोठ्या प्रमाणामध्ये फळधारणा करतं. याला निसर्गाचं मास्ट इयर असं म्हणतात. हे चक्र दर 3 ते 5 वर्षांनी निसर्गात आपोआप येत असतं. दुसरं कारण म्हणजे फुलोऱ्याच्या काळातील अनुकूल हवामान. मंडळी, जांभळाला जेव्हा मोहर किंवा फुलोरा येतो तो काळ अतिशय महत्वाचा असतो. यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात फुलोऱ्याच्या काळात अवकाळी पाऊस, मोठी गारपीट किंवा तीव्र वादळ झालं नाही. जर हवामान शांत असेल तर फुल गळत नाही आणि पर्यायानं प्रत्येक फुलाचं रूपांतर रसरशीत जांभळात होतं. आणि तिसरं कारण म्हणजे मधमाशा आणि परागीभवन.
तर बघा मंडळी, जांभळांच्या फळावर किंवा झाडावर येण्यासाठी मधमाशा आणि इतर कीटक खूप महत्वाची भूमिका बजावतात. यंदा फुलोऱ्याच्या काळात कीटकांची संख्या आणि परागीभवन उत्तम झाल्यामुळे बहुतांश फुलांचे फलधारणा होण्यात यश आले. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे सगळं निसर्गाचं गणित आहे. कोणताही चमत्कार किंवा दुष्काळाचा इशारा नाही आहे. पण त्या एका सोशल मीडियावरील मेसेजमध्ये आणखी एक भयंकर शब्द वापरला होता, सुसाईड फ्रुटिंग. त्यात लिहिलं होतं की झाड स्वतःला संपवून टाकतं आणि सगळी फळं एकदमच देऊन टाकतं. वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर तृप्ती घाडीगावकर आणि जैवविविधता अभ्यासक डॉक्टर अंकुर पटवर्धन यांच्यासारख्या तज्ज्ञांनी हा दावा साफ फेटाळून लावला आहे. जांभळाचं झाड हे बांबू किंवा कारवीच्या झाडासारखं नसतं. बांबूचं झाड आयुष्यभर एकदाच फुलतं, बिया देतं आणि वाळून जातं. पण जांभूळ तसं नाही. जांभळाचं झाड खूप मजबूत असतं. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी ते स्वतःला संपवत नाही. त्यामुळे जांभळाच्या बाबतीत सुसाईड फ्रुटिंग हा शब्द वापरणं वैज्ञानिक दृष्ट्या पूर्णपणे चुकीचं आणि मूर्खपणाचं आहे. तर माझ्या शेतकरी बांधवांनो, संपूर्ण संशोधनांती आणि तज्ज्ञांच्या मतानुसार हे सिद्ध होतं की जांभळाचा सडा पडणं किंवा मार्केटमध्ये जांभळाचं जास्त उत्पन्न होणं याचा आणि आगामी दुष्काळाचा थेट कोणताही शास्त्रीय संबंध नाही. सोशल मीडियावर फिरणारे हे दावे केवळ अपुऱ्या माहितीवर आधारित आणि लोकांमध्ये भीती पसरवणारे आहेत. हवामान बदल आणि एल निनो यासारख्या जागतिक घटकांमुळे पावसाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण त्याचे संकेत जांभळाच्या झाडावरून मिळत नाहीत. त्यामुळे बळीराजानं किंवा नागरिकांनी अजिबातच घाबरून जाण्याची गरज नाही. उलट निसर्गाची सुंदर देणगी समजून यंदा मनसोक्त जांभळाचा आस्वाद घ्या. जांभूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, विशेषतः डायबिटीजवाल्या पेशंटसाठी. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या भागातही यंदा जांभळाची झाडं बहरली आहेत का? आणि तुमच्याकडे याबद्दल काय समजूत आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांना ग्रुप्सवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, अशाच वैज्ञानिक आणि खऱ्याखुऱ्या माहितीसाठी आपल्या गावभारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.